हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. हात ठेवून काही फायदा नाही, व्हिडिओ तर पूर्ण दिसणारच आहे तुम्हाला. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी विक्रांत सावंत घेऊन आलो नवीन व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर मागच्या सगळ्या व्हिडिओजना तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देताय. फक्त काय होतं माहिती आहे का मित्रांनो, की तुम्ही फक्त व्हिडिओ बघताय आणि परत निघून जाताय. तर तिथे खाली सबस्क्राईबचं बटन आहे ना, ते सबस्क्राईबचं बटन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला कमेंटमध्ये सांगत जावा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि सजेस्ट करत जावा की मी कशावरती आणखी व्हिडिओज बनवत जाऊ. तर आज आजचा टॉपिक काय आहे की मी बियर्ड काढलेली आहे. ॲक्च्युली मला काढायची नव्हती, कारण आत्ता सध्या ट्रेंडिंग असल्यामुळे बियर्ड ठेवायला आपल्याला आवडतं आणि तो क्रेज आहे. कारण आपण साऊथचे मूवीज वगैरे बघतो, थोडंसं हिरोइस्टिक वगैरे वाटण्याचा प्रयत्न आपला असतो. त्याच्यामुळे मी थोडीशी बियर्ड वाढवलेली, पण मम्मी म्हणाली नाही, काढावी लागेल, नाही तर थोडीशी कमी कर. बरं म्हटलं ठीक आहे. मग काल आता काय होतं की मला इथनं बाहेर जाता येत नाही, कारण मम्मीच्या गोळ्या वगैरे असल्यामुळे मला तिला एकटीला सोडून बाहेर जाता येत नाही. त्याच्यामुळं काय करायचं बरेच दिवस हा मोठा घन मुद्दा झालेला. पण काल त्याच्यावरती मम्मीनंच सोल्युशन काढलं. सकाळी उठल्यापासून त्याच कामाला लागलेली. आणि इथं एक म्हणजे ते काका जे दाखवतोय मी व्हिडिओजमध्ये, त्यांनी एक सलूनवाल्याला सांगितलं, तर तो इथं आला. म्हणजे ते काका जे होते सलूनवाले ते इथं आले. इथं आल्यानंतर इथंच माझी बियर्ड त्यांनी ट्रिम केली. तर काय करणार होतो मी, थोडीशी ट्रिम करणार होतो, थोडीशी नॉर्मल ट्रिम करणार होतो, जेणेकरून मलाही बाबा असं व्यवस्थित वाटावं की पूर्ण काढलेलं नाही असं वाटावं. इथं आरशाची व्यवस्था नसल्यामुळे काय झालं की बाहेर मला सगळा तो सलूनचा सेटअप करायला लागला. आणि बाहेर बिना आरशाचा मी बिअर ट्रिम करायला बसलो. तर त्या काकांनी काय केलं, मला विचारलं की काय करू, कैचीनी ट्रिम करू की मशीनने ट्रिम करू. तर आता रेग्युलर सलूनमध्ये मी काय करतो, म्हणजे सगळेच रेग्युलर सलूनमध्ये दाढी ट्रिम करायची असेल तर आपण मशीन वापरतो. तर मी त्या काकांना सांगितलं की मशीननं ट्रिम करा. मशीननं ट्रिम करायला त्या काकांनी काय केलं, मला काय वाटलं की आपलं कंगवा वगैरे घेतील आणि त्यांना शेप देतील. तर त्यांनी डायरेक्ट मला सुरुवातीला कंगवा इथं लावला त्यांनी. मला वाटलं व्यवस्थित चाललंय सगळं, आरसा नसल्यामुळे मला तर काय कळत नव्हतं. तर इथून परत असं हळूहळू मला नंतर जाणवायला लागलं की विदाऊट कंगव्याचंच मशीन चालू झालंय. आणि ते मशीन त्यांनी मारलं आणि निम्मी दाढी झाल्यावरती मी थोडासा मोबाईल खिशातून काढून काकांना म्हणलं, एक मिनटं थांबा. मोबाईल खिशातून काढून बघितला, बऱ्यापैकी निम्मी दाढी ही अशी झालेली. तर आता म्हणलं आता काही उपयोग नाही. चला म्हटलं असू द्यात. आणि मग हे असं सगळं झालं आणि मग ही दाढी ट्रिम केली. ठीक आहे, काय हरकत नाही, येत राहील. ते आपलं हेच आहे काय, दैवी देणगी. हा दैवी देणगी आहे. तर ते येत पण ती आम्हाला आवडत नाही. हा, ती मम्मीला आवडत नाही. का आवडत नाही मला काय माहित नाही. अरे कसं आहे विक्रांत, आता बघ कसा चेहरा दिसतोय. आता दाढीनं मग ते असं वाटते ते संन्यासी मग हे सगळं करण्यापेक्षा जावं हिमालयात. हं? दाढी वाढवताय, साधू बनताय. प्रत्येक दाढीवाला संन्यासीच असतो असं नसतंय. आणि नाही, आम्हाला नाही बरं वाटत. ते कसं असतंय प्रमाण की असावं. आता आपण मित्रांनो KGF वगैरे बघितला, कितीतरी मूवीज अशा आहेत की त्याच्यात हिरो हा दाढीमध्येच शोभतो. हम्म. कुठंतरी थोडासा प्रयत्न होता, अरे जास्त आमच्या नव्हता. काळातले हिरो बघितले ना, आता तूर्त धर्मेंद्र, तोच ट्रेंड आहे. तुळतुळीत चेहरा, तुळतुळीत ह्याला चेहरा. हाच ट्रेंड असतो की प्रत्येक काळातला ट्रेंड वेगळा वेगळा असतो, क्रेज वेगळी वेगळी असते. पण किती सुंदेखना. हा, मग त्यावेळेच्या लोकांना तसं वाटायचं की दाढी पूर्ण काढली की छान दिसतं. पण नंतर नंतर जसं डेव्हलपमेंट होत गेली तसं तसं लोकांना कळायला लागलं की राक्षस व्हावं. नाही राक्षस. हा मुद्दा भरकटला नाही पाहिजे. ओके. ट्रेंडिंग सध्या हे आहे की बियर्ड लुक हा छानच दिसतो. त्याच्यामुळं मित्रांनो मी वाढवणार आहे, नक्कीच वाढवणार आहे. बघा तुम्ही, प्रमाणात नाही. आता तर असं वाटायला लागलं की पूर्ण असं ठेवावं बुवाट. नाही ठीक आहे, जोक सपाट. तर असं सगळं आहे बघा. तर दिवसाची सुरुवात झाली आहे ह्या चांगल्या मुद्द्यापासून. चांगलाच मुद्दा आहे, कारण वेल ग्रूमिंग पण महत्त्वाचं आहे मित्रांनो. असंही नाही की तुम्ही कसंही दाढी वाढवून फिरा वगैरे. थोडंसं मला कसं होतं, इथून बाहेर पडता येत नसल्यामुळं थोडीशी जास्त वाढलेली दिसली असेल तुम्हाला.
पण वेल ग्रूमिंग महत्त्वाचं आहे, खूपच महत्त्वाचं आहे. तर आता थोड्या वेळानं आपण नाश्ता करणार आहे. नाश्ता आज बाहेरून आला आहे. इथं कसं असतं की बाहेरून देखील नाश्ता लोक देतात. म्हणजे कोणाला वाटलं बाबा की चला आज नाश्ता देऊया, जेवण देऊयात वगैरे, तर देऊ शकतात. तर आज बाहेरचा नाश्ता आहे आणि तो नाश्ता केल्यानंतर आज मम्मी मटरची भाजी बनवणार आहे. आलू मटर बनवणार आहे. तर स्टे ट्यून, मी तुम्हाला ते देखील मेकिंग दाखवीन. थांबा. ऐसा तुम मिले हो, जैसे मिल रहा हो कोई जायका ट्रॉपिकाना सा है, इश्क है या क्या है. मित्रांनो, इथं गार्डनिंग चालू आहे. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. तुला काय सांगायचं केलं नाही आम्ही मग त्यांना पाठवून चल दे का मग काका, ही मातीचं काय करणार आहे हो? ही माती ते भरून घ्यायचं का? हा 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 हा. सावकाश सावकाश. आलू मटर बनवायची तयारी चालू आहे. मसाला तयार करायला लागलो आहे. बघा काय काय इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत ते दाखवतो. तर आलू मटरसाठी हे वाटण तयार करायचं आहे मिक्सरमध्ये. टोमॅटो आहे, कांदा थोडासा, अद्रक लसूण आणि कोथिंबिरीचे देठासहित कोथिंबीर. तर हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं सुरुवातीला. आणि जिरे, थोडेसे जिरे. हे अशा पद्धतीनं वाटण तयार झालं आहे. मिक्सरमध्ये एवढं बारीक करून घ्यायचं. तर मित्रांनो, आलू मटरसाठी आलू घेतलेले आहेत, बटाटा आहे, मटार आहे, त्यानंतर हे वाटण आपण तयार करून घेतलं आहे मगाशी, आणि हे मसाले. चला सुरू करूया. थोडेसे बटाटे आपण फ्राय करून घेऊया. हलके ब्राऊन झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. बटाटे हलके ब्राऊन झालेत, ते आता आपण काढूया. असा कलर आला पाहिजे बटाट्याला. ह्याच्यामध्ये आता आपण मोहरी टाकलेली आहे, जिरे टाकलेले आहेत. आता मोहरी तडतडते तोपर्यंत जरा जिरे टाकते. थोडेच टाकते जिरे, कारण मसाल्यात पण आहेत. हळद, लाल तिखट आणि हा मसाला, कोरिएंडर, धना पावडर. आपण जो मसाला वाटण केलेलं तो मसाला ह्याच्यात ॲड केला आहे. त्याच्यानंतर थोडीसं धना पावडर ॲड केली. आता हा मसाला गरम होऊ द्यायचा. गरम म्हणजे फ्राय होऊन द्यायचा. हा मसाला चांगला भाजून घ्यायचा, कारण हा मसाला जेवढा चांगला भाजेल तेवढी टेस्ट भाजीला येणार आहे. हे बघा, हे असं वरती तेल येईपर्यंत भाजत राहायचं आहे मसाला. थोडंसं तेल वरती यायला लागले, हा असा ड्राय करायचा आहे मसाला. आता ड्राय झाला आहे. आता ह्याच्यामध्ये चटणी, आपली जी घरगुती चटणी असते ती थोडीशी ॲड करायची. याच्यामध्ये आता मटर ॲड करायचे. ते जरा भाजले जाते. आणि आता थंडीच्या दिवसात मटार
बऱ्यापैकी म्हणजे मिळतात बाजारात. आणि अतिशय टपोरे अशी आपल्याला काल काकांनी 1 किलो ह्या मटारच्या शेंगा आणून दिल्या. त्यातल्या निम्म्या कच्च्याच खाल्ले खाल्ल्या. आम्ही गाजर आणि मटार आणि त्याच्यासोबत शेंगदाणे घेतले खायला. म्हणजे गाजर, कच्चं मटर आणि शेंगदाणे. वाव, अगदी HB वाढण्यासाठी हेल्दी काल खाल्लेलं आहे. त्याच्यात संपले असतील आमचे अर्धा किलो तर संपले असतील दोघात कच्चे खाण्यात. कच्चे खाण्यात. मजा आली. पण असे जे बटाटे आपण तळून घेतलेले ते बटाटे आता ह्याच्यामध्ये आपण ऍड केले. चांगलं वेल मिक्स करून घ्यायचं. एवढा भारी कलर आलाय मसाल्याला. ह्या मसाल्यांचा सुगंध इतका छान आलाय, मस्त. मिक्सरच्या भांड्यात जो राहिलेला मसाला होता त्याच्यात थोडंसं पाणी ऍड केलं आणि ते आपण ह्याच्यात टाकलेलं. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं राहिलेलं आहे, जसं मीठ. भाजीला चव आणणारं असं हे मीठ, पण ते जास्त नाही प्रमाणात टाकायचं. आता 10 मिनटं आपण हे झाकून ठेवायचं, म्हणजे ते वाफेवरती आतल्यात शिजतंय. थोडंसं मध्ये मध्ये चेक करायचं आपण. पाणी आता बघा कमी व्हायला लागलंय, ते सोप करून घ्यायला लागलंय बऱ्यापैकी. बटाटे शिजले. बटाटा शिजलेला आहे, मटार देखील आता शिजायला लागले. शिजलेत आता ते. शिजलेत बऱ्यापैकी, म्हणजे झाली रेसिपी आपली तयार होत आली. त्याच्यावरती गार्निशिंग करूया कोथिंबीर. ओके. कोथिंबीर ऍड करायची वरून. गॅस बंद केला. म्हणजे याची कुकिंग प्रोसेस जी आहे ती अशीच 1-5 मिनटं तरी राहते. कोथिंबीरीचा स्वाद त्याच्यात उतरतो. तर ही अशी स्वादिष्ट भाजी तयार झालेली आहे, जी मम्मीने बनवली आहे. एवढं भारी स्वाद आहे ना याला. खूप छान, खूप म्हणजे खूपच छान. नक्की आवडेल. तुम्ही पण घरी ट्राय करायला विसरू नका. सेम ॲज इट इज पद्धतीनं ट्राय करा. तर मित्रांनो, अशी ही रेसिपी तयार झालेली आहे, जी मम्मीने केलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्ही नुसते व्हिडिओ बघू नका. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. येतो.